तुला कसं कळलं रे त्यांले अमुक एका ठिकाणी अमुक एका रस्त्यावरच चक्कर येणार आहे म्हणून? नाही म्हणजे साहेब आधी नाही कळलं, म्हणजे त्या चक्करून पडल्या ना तेव्हा आमच्या लक्षात आलं साहेब. म्हणजे आम्ही तिथूनच जात होतो ना साहेब. कुठं जात होता? कुठं म्हणजे नाही माहीत नाही साहेब. माहित नाही म्हणजे? माहीत नाही म्हणजे साहेब आमचे साहेब ज्या रस्त्याने गाडी घ्यायला सांगतात ना त्या रस्त्याने मी गाडी घेतो. जिथे वळायला सांगतात तिथे वळतो, जिथे थांबायला सांगतात तिथे थांबतो साहेब. कसं आहे जगन शेठ, एकदा घडतं ना त्याला योगायोग म्हणतात. होय. पण पुन्हा पुन्हा तेच तेच घडायला लागलं तर त्याला योगायोग नाही म्हणत, मुद्दाम घडवलेली घटना म्हणतात. साहेब साहेब तुम्ही काय बोलता ना मला मला नाही कळतंय साहेब. म्हणजे जगन शेठ, सुलेखा पडली तेव्हा पण तुम्ही तिथं पोचला. शुभ्रा शास्त्री पडल्या तेव्हा पण तुम्ही तिथं हजर नाही. म्हणजे वाघाले जसा शिकारीचा, पोलिसांच्या कुत्र्याला जसा गुन्हेगाराचा आणि बातमीदाराला जसा बातमीचा वास येतो तसा तुले काय चक्कर येऊन पडणाऱ्या बायकांचा सुगावा लागतो का रे? काय भानगड काय? हॅलो. हा मी बोलतोय. काही कळलं का? आधी शुभ्रा आले? नाही हो, आले नाहीत अजून. मी सुद्धा त्यांचीच वाट पाहते. मलाही चैनच पडत नाहीये. बरं ठीक आहे, ते आल्या आल्या मला फोन कर. माझं इथे कामात लक्ष लागत नाहीये. हो मी कळवते ते आले आले. आधी येऊ तर दे त्यांना. बरं ठीक आहे. अरे बघा आत्ता बाबांचा फोन आला होता. काय झालं रे? हा बस आधी सांग ना, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही. काही नाही म्हणजे? काही नाही म्हणजे नेहमीचंच उत्तर दिलं डॉक्टरांनी. काळजी घ्यायला हवी जी आत्तापर्यंत घेतली नाही. कोणाची काळजी? कोणाची काय? शुभ्राची. पण म्हणजे काय सांगतोस? आपण शुभ्राची काळजी घेतली नाही? नाही ना, आजपर्यंत घेतली नाही. पण यापुढे असं होऊ देऊ नका असं म्हणाले ते. आता काळजी वाढणार, दुप्पट काळजी, दुप्पट लक्ष, सगळ्या गोष्टी दुप्पट. आधी अरे तू मला कळेल अशा भाषेत बोल ना. शुभ्रा हसण्यासारखं काही नाही याच्यात. प्लीज गंभीर हो. काय झालं? कसं सांगू आता हिला? आधी तू पटकन सांग रे, काय झालंय? असं काय बोलतोयस तू? अगं आई, दुप्पट काळजी, दुप्पट लक्ष, बरोबर दुप्पट प्रेम, दुप्पट माया, दुप्पट आनंद, सगळ्याच गोष्टी दुप्पट होणार या घरात. अगं आता शुभ्रा एकटी नाही राहिली, आपल्या घरात कोणीतरी येणार आहे. आई तू पुन्हा आजी होणार आहेस, मी बाबा आणि शुभ्रा आई होणार आहे. आधी अरे काय आहे? इकडे जीव गेला असता माझा. कान ओढला पाहिजे. आता सोडून घेते. तू बाबा झाल्यावर नाही मला मिळणार हे करायला. आणि काय ग, तूही सामील झालीस होय ग त्याला? आई अहो मी म्हटलं यांना अशी मस्करी करू नका म्हणून, पण सॉरी आई. अगं असू दे मनासारखं होऊ दे. हे घ्या आधी तोंड गोड करा. यांना कळवते आधी फोन करून. हॅलो. अहो. हा बोल, काय झालं? अहो. अगं वसुधा, काय झालंय? मला काही सुचत नाही हो. म्हणजे काय बोलावं काही कळतच नाहीये. अगं मला कळेल का काय झालंय ते? झालं नाही, होणार आहे. वसुधा, अहो शुभ्राला बाळ होणार आहे. काय?
वसुधा असं घाबरवतात का? बर मी निघतोय आणि लगेच घरी येतो, मग नंतर बोलू. हा निघालो. जा आज जाऊन जरा आराम कर. आता दुप्पट काळजी घ्यायची ना तुझी. हो चला मी घेतो काळजी. चला आतमध्ये. हा बाहेर कुठे पडायचं नाही, मस्ती करायची नाही. आता कशाला विचार करतेस? शुभ्रा आली आहे घरी. हो ग, पण ती जोपर्यंत सापडत नव्हती तोपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. एकदा सुखरूप आहे असं समजलं आणि अक्षरशः देवाचे आभार मानले मी. प्रिया, पण आपल्याला सावध राहायला हवं. काळजी करू नकोस, सगळं चांगलं होईल. अरे सत्य आहे. एक मिनिट. हॅलो. काय? वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मी लगेच घरी येते. हो काकूला पण सांगते. ऑफकोर्स मी येते, लगेच येते. बाय. काय ग? काकू शुभ्रा डॉक्टरांकडे गेली होती आणि त्यांनी सांगितलंय की शी इज प्रेग्नंट. काय काय सांगतोयस काय मधू? अरे वा वा वा. अरे ही बातमी ऐकून किती आनंद झाला रे मला. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. हा आनंद मला एकट्याला नाही, सगळ्या वाड्याला झालेला आहे. पार्वती वहिनीला झाला आहे. छान छान. श्रीराम श्रीराम. बर का, मला आत्ता शुभ्राला भेटावंसं वाटतंय. तिची दृष्ट काढावीशी वाटते. एक काम कर, वसुधाला सांग लगेच तिची दृष्ट काढून टाक म्हणावं. आणि तिला जपायला सांग, जेवणा खाण्याची आबाळ करू नको म्हणावं. बरं आधी आला ना की एक काम कर, तू त्याला मला फोन करायला सांग. हो हो. अरे काळजी करू नकोस. माझं हे असं झालंय, तुमच्या भाषेत सांगायचं तर मी एक्साइट झालेलो आहे. खरंच मला खूप आनंद झाला आहे मधू. हा आनंद मी कुणाजवळ कसा व्यक्त करू काही कळेनासं झालं आहे. बर हो हो, काळजी घे म्हणावं तिला. हो ठेवतो हो फोन. श्रीराम श्रीराम श्रीराम. विष्णू आलो मालो. ए विष्णू विष्णू. अरे विष्णू. काय झालं मालक? अरे झालं नाही, होणार आहे. काय? मला एक सांग, किती वर्षांपूर्वी तू लहान बाळाला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहेस? सांग पाहू लवकर. आधी प्रिया आणि प्रथमेश, त्यालाही पुष्कळ वर्ष झाली. त्याचं काय? मग आता पुन्हा लहान बाळाला खेळवायची तयारी कर. त्याचा घोडा बनायची तयारी कर. त्याच्याशी बोबड बोलायचं आहे. त्याचा राक्षस होऊन खोट मरायचं आहे. म्हणजे अरे बेड्या, शुभ्रा आई होणार आहे. तू काका आजोबा होणार आहेस. काय सांगताय काय मालक? श्रीराम श्रीराम. मी काका? देवा मालक, देवा पुढे काहीतरी गोड करून ठेवलं पाहिजे. एक काम कर, गोडाचा शिरा कर लंगड्या बाळकृष्णासाठी. आता करतो. जा जा.
आलो आलो. श्रीराम श्रीराम. काय तुम्ही म्हणजे त्या मधूच्या पोराला पोर होणार, नवा शास्त्री जन्माला येणार. इंदे हायच कुठं? काहीतरी कर इंदे, काहीतरी कर, नाहीतर पुन्हा नवा जन्म घ्यावा लागल, पुन्हा जन्मभर वाट बघावी लागल. इंदे संपव यांना, संपव. कुसुमत्या, कुसुमत्या, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. माई मला सांगायची, आपली माणसं कुठली आणि आपली आहेत असं दाखवणारी माणसं कुठली हे ओळखायला शिक. उगाच गोड बोलणारी माणसं कधीच आपली नसतात, पण बाहेरून कठोर असणारी माणसं मनातून खूप चांगली असतात. तुमच्यासारखी, माझ्यासाठी, आदिनाथांसाठी पाय दुखेपर्यंत प्रदक्षिणा घालणारी. मी घरी आले नाही म्हणून देवासमोर जप करत बसणारी आणि मनातून आम्हाला भरभरून आशीर्वाद देणारी. कुसुमत्या, आज माझ्याबरोबर माझ्या होणाऱ्या बाळालाही तुमचे आशीर्वाद हवेत. द्याल मला आशीर्वाद? शुभ्रा, कुसुमत्या, कुसुमत्या, तुम्ही बोललात? तुम्ही हात मारलीत मला? आई, 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 काय ग? काय झालं शुभ्रा? आई, अहो कुसुमत्या बोलल्या, त्याने आता हाक मारली मला. पंचा, अगं त्या खरंच बोलल्या ना का भास झाला तुला? आई, मी खरंच सांगते, मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी मला हाक मारली. कुसुमत्या, सुखी राहा. खूप सुखी राहा. मी यांना कळवते आणि देवासमोर आधी साखर ठेवते. तुझी कशी माफी मागू मला काही कळत नाही. काय बोलताय तुम्ही कुसुमत्या? बोलू दे. मी तुझा दुस्वास करत राहिले, तुला समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही मी. चुकले, चुकले मी, खरंच चुकले. नाही कुसुमत्या, नाही. या, दार उघडच आहे.
कोण तू? ही बिंदू. साहेब तुम्हाला बदली हवी होती ना, ही घ्या बदली. चालेल ना मालक? न चालायला काय झालं? मावशींनी सांगितलंय म्हणजे चांगलीच असणार. घरातली सगळी कामं यायला पाहिजेत एवढंच. येतील की. शिकवणारं कुणी असलं किती बी येतील. मावशी सगळी कामं समजावून सांगा आणि वस्तू कुठे ठेवले तेही सांगा. म्हणजे साहेब ही बदली पक्की समजू ना मी. साहेब ही घ्या घराची चावी. हिलाच द्या. घे काही चावी घे. आणि साहेब मी येईपर्यंत ती माझ्याच खोलीत राहील. काही लागलं बिगलं ना तर बोलवा तिला. पण हिला चालेल का? नाही तुम्हीच म्हणाल होतात ना एकट्या बाप्याचं घर असेल तर. नाही तिचं तसं काय नाही. काय ग मला काय बी प्रॉब्लेम नाही. तुम्ही नका काळजी करू मावशी.